नमस्ते, कसे आहात? तर हे बघा आता वाजले आहेत 4 आणि त्यांचं जे गाईंना मी इथे चारा टाकला आहे आणि चाऱ्याच्या पहिले ही गव्हाण जी आहेत ना ती पाण्याने भरत असते मी आणि आता पाणी काढून दिलं आणि त्यांना खायला इथे चारा टाकला आहे. अगदी सगळ्या गाईंना टाकला आहे आणि मस्तपैकी दोन जे टप आहेत त्यांचे खाण्याचे ते टाकून दिले आहेत मी. आणि मग आता याच्यावर लगेच संध्याकाळी 7 वाजता किंवा 6:30 वाजता दूध काढायचं. तर असं माझं रुटीन आहे. आणि मिस्टर आज घरीच आहेत, आज सॅटरडे सुट्टी आहे त्यांना. तर मग ते काही इकडे येतीच नाहीत, सर्व मीच करत असते. ते फक्त काय करतात, मला जो चारा आहेत ना म्हणजे त्यांचं जसं एक्झाम्पल गिन्नी गवत किंवा मका ते आणून द्यायचं काम करतात, बस इतपत. त्याच्यानंतर नाही काही करत. आणि आज आहेत ना हे बघू शकता तुम्ही इकडे, मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. हे बघा इथे सर्व गायी आहेत ना मस्त व्यवस्थित अशा खात आहेत. आणि झालं काय, माझ्या गायींची जी तब्येत आहेत ना आणि आज आहेत ना मस्तपैकी जो गोठा आहे तो क्लीन केला, म्हणजे साफ केला व्यवस्थित. हे बघा कुठे पण कचरा वगैरे काही असा ठेवला नाही आहेत, पूर्ण असा साफ करून काढला. आणि त्याच्यानंतर इथे साफ केल्याच्या नंतर आहेत ना इथे फवारा मारला. कारण की गोठ्यामध्ये आहेत ना इतके सारे गोचिड झाले होते. हे बघा हिने बघा किती सर्व चारा आहेत ना पूर्ण खाली सांडून दिला आहेत. आपण असं बोलतोत ना त्यांच्या पुढे, मग जास्त खायला टाकलं ना तर सर्व मग असं खाली सांडून देतात. हे बघा किती सांडवले आहेत ना, सर्व असं सांडून दिलेत चारा. आधी चारा नाही येत बाई, नीट खाय व्यवस्थित. आणि खरंच आता म्हणजे जो चारा आहेत ना गायींचा तो खरंच नाही येत, संपला आहेत. कारण की हिवाळा आहे, थंडी, तर थंडीमुळे चारा काही असा वाढत नाही येत. तर पण आता हे माजल्यावाने करतात. हे बघा व्यवस्थित असं खाता बिलकुलच येत नाहीत. आणि खूपच जास्त प्रमाणात त्यांना गोचिड झाले होते. म्हणजे त्यांच्या अंगावर तर मी 2 दिवसापूर्वी फवारणी केली होती औषधाची, गोचिडांची, म्हणजे गोचिड मरतील. पण मग काल काय झालं, अक्षरशः मी इथेच बाहेर हा जो दरवाजा तुम्हाला दिसत आहेत ना, ह्या दरवाजाजवळ मी अशीच थोडीशी झोपलेली होती व इथे दुपारच्या वेळेस. कारण की माझे मिस्टर आहेत ना बाहेर याला पाणी भरत होते, गिन्नी गवताला पाणी भरत होते. आणि मग नंतर म्हटलं मोटर बंद करायची की नाही, तर त्याच्यामुळे थोडीशी मी इथे पडलेली. आणि नंतर बघितलं ही जी गव्हाण आहेत ना तुम्ही बघू शकता, ही गव्हाण किंवा गव्हाणीच्या खाली पूर्ण गोचिडांचे बारीक बारीक जे पिल्लं आहेत ना, बारीक बारीक पिल्लं खूप ह्या गव्हाणीमध्ये, शिमिटाची गव्हाण आहेत ना त्याच्यामध्ये खूप पिल्लं होते. तर मग आज म्हटलं ह्याच्या खाली वगैरे खूप अंडे देत असतील जे गोचिड आहे ते. मग त्याच्यामुळे आज सर्व असं इथे साफ केलं व्यवस्थित मस्त. आणि याच्या आजूबाजूला व्यवस्थित फवारणी केली जेणेकरून गोचिड मरतील. आणि दुसरं एक कारण म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे ते, माझ्या जुना गोठा आहेत ना त्या साईडचा, त्या गोठ्यामध्ये माझ्या गायी होत्या. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघत पण असेल की गायींची जी तब्येत आहेत ना ती खूपच अशी, म्हणजे गायी खूपच अशा लुकड्या झाल्या आहेत किंवा त्यांचे पारा हाडं वगैरे दिसत आहेत. तर हो खरं आहेत, कारण की मला पण तुमच्यासोबत व्हिडिओ काढायला म्हणजे असं कसं तरी वाटतं. कारण जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे गायी आहेत ना ते बघून खरोखरच बोलतील की गायीची तब्येत, म्हणजे व्हिडिओ काढत तर आहेत पण गायीची तब्येत किती जाम आहेत, असं कोणी ना कोणी व्हिडिओ बघणारे बोलत असतील. तर त्यांच्यासाठी मला एक सांगायचं आहे की खरं हे अगदी खरं आहेत. कारण की मागच्या वर्षी आता ह्या गोठ्यामध्ये 1 वर्ष झालं असेल गायी इथं घेऊन. तर मागच्या वर्षी जो जुना गोठा आहेत ना, जुन्या गोठ्यामध्ये मी गायी बांधायचे ना, माझ्या गायींची तब्येत इतकी छान होती. आणि खाण्याचा प्रश्न नाहीच, जितकं खाद्य मी त्या गोठ्यामध्ये त्यांना खायला टाकायची ना तितकंच खाद्य ह्या गोठ्यामध्ये पण मी त्यांना टाकत आहेत. पण कोणास ठाऊक असं काय आहेत की ह्या गोठ्यामध्ये आल्यापासून माझ्या गायींची जी तब्येत आहेत ना खूपच खालवली आहेत, खूपच जाम झाल्या आहेत. तर म्हटलं सकाळी असं वाटलं की गोचिडांमुळे झाल्या असेल, तर मग सर्व साफ केला, तिथं फवारणी केली. म्हटलं गोचिडांमुळे तब्येत अशी झाली असेल. किंवा मग त्यांना जे कॅल्शियम ज्यांचं आहेत, कॅल्शियम पावडर जे आहे ती कॅल्शियम पावडर पण देत आहोत. परत त्याच्यानंतर त्यांची जी ढेप कांडी तिचं पण व्यवस्थित नियोजन वगैरे आहेत. पण तरी पण गायींची तब्येत खूपच अशी जाम झाली आहेत. अक्षरशः 2 गायी, तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये बघितलं असेल की माझी ही जी गौरी आहेत ना
तर गौरीला पण हे बघा खूपच तिची जाम झाली आहे तब्येत तिची। तर गौरीला पण 6 महिन्यामध्ये येते ना तिचं बाळ टाकलेलं। आणि जे आता शेवट लास्टची गाय आहेत ना माझी मिनाज, तर आता मिनाजने पण तेच केलं आहे, तिचं पण 6 ते 7 महिन्यामध्ये बाळ तिनं टाकून दिलेलं। तर देवाची कृपा अशी होती की त्या सुखरूप आहेत, त्यांना काही झालं नाही, त्यांचं बाळ दोघींचे बाळ म्हणजे गेले देवाघरी, पण दोघी पण सुखरूप आहेत। दोघींना पण मला त्रास वगैरे दोघींनी पण मला त्रास नाही दिला किंवा जास्त त्यांना डॉक्टर वगैरे बोलवायची वेळ नाही आलीत। म्हणजे हो डिलेवरी झाल्यानंतर डॉक्टर बोलून त्यांना 1-2 अशक्तपणा येऊ नये म्हणून मी त्यांना 1-2 इंजेक्शन लावून घेतले, पण मग त्यांनी पण म्हणजे दूध वगैरे व्यवस्थित देत आहेत, कळतच नाहीत की असं का होतंय। ह्या गोठ्यामध्ये आल्यापासून माझ्या गायी आहेत ना खूपच जाम झाल्या आहेत, सर्व गायी जाम झाल्या आहेत। खाद्य तितकंच आहे, त्यांना खायला पण मी तितकंच देत आहेत। हो चारा पण वाढत नाहीत, पण विकत आणून मी त्यांच्यापुढे टाकत आहेत भले, कारण की काय आहेत ना आपण असं बोलतो त्यांना मूक जनावर आहे ते, त्यांना बोलता येत नाहीये। मग चारा नसला की त्यांना उपाशी ठेवायचं असं बिलकुल नाहीये। चारा असो किंवा नसो असं तर टाकत असते मी, नसला तर विकत आणत असते। आणि तुम्ही बघितलंच असेल मागे 1-2 व्हिडिओमध्ये बांड्या किंवा भूस वगैरे विकत घेऊन येतो, किती महाग चारा असो। आता तर अक्षरशः 5,000 रुपये टन इतका चारा आहेत। तर तो चारा पण क्विंटल, तर तो चारा पण विकत आणून मी त्यांच्यापुढे टाकत असते। पण मग काय झाले काय माहीत नाहीत, पण मग आता बघूयात, थोडासा फरक पडला तर ठीक आहे। कारण की गोचडांचा मग सकाळी आम्हाला असं वाटलं की गोचिड झाल्यामुळे, तर त्याच्यामुळे सर्व गोठा क्लीन वगैरे करून इथे फवारणी केली आहे। बघूयात आता काय होतं ते। आणि दुसरं म्हणजे मग त्यांची तब्येत जर चांगली नसलीत ना मग माझे मिस्टर पण ओरडत असतात की गाई खूप तब्येत आहे, तू खाणं कमी टाकत असते, तू हे करत असते, व्यवस्थित त्यांच्याकडे लक्ष नाही देत, असं पण होतं। पण तसं काहीच नाही आहेत, त्यांच्या खाण्यावर पूर्ण लक्ष आहेत। भले चारा संपला तरी चालेल, नंतर आणता येतो, मी त्यांना खूप खायला वगैरे टाकते किंवा त्यांचं मिनरल मिक्सर असो, ज्यांचं जे खाद्य आहे सगळ्यांची काळजी घेत असते। पण मग तब्येत त्यांची अशीच आहेत, तर काही माहीत नाही काय, बघूया आता काय फरक पडतो की नाही। आणि स्पेशली माझ्या या 2-3 ज्या गायी आहेत ना सर्व गाभण आहेत, आता त्यांची पण जास्त करून काळजी घेतलीच पाहिजे। आणि दुसरं झालं काय होतं काय, माझ्या इथे गोठ्यामध्ये ज्या गाभण गायी आहेत ना त्या आणि हे जे छोटे छोटे हे जे वासरं आहेत ना ते सर्व एकामध्ये एक बांधलेले आहेत। मग काय होतं, ज्या प्रेग्नेंट आहेत त्यांचं जे खाद्य आहेत ना ते छोटे जे वासरं आहेत, ज्या कालवड्या आहेत ना त्या खाऊन टाकतात, कारण की त्यांच्यामध्ये पार्टिशन वगैरे काही केलं नाही आहेत, करायचं आहेत, पण त्याला आता खूप खर्च आहे, त्याला साधारण 15-20 हजार रुपये लागणार आहेत। तर बघूयात जेव्हा पैसे येईल तेव्हा नक्कीच करणार आहेत मी। पण मग हे बघा असं एकामेकाचं खाल्लं जातं। आता ह्या गायला टाकलेले आहेत ना तुम्ही बघू शकता, हिला टाकले आहेत ना तर चारा सगळी छोटी खाते किंवा मग ती पण खाऊन घेते, तर असं होतं। तर जे कोणी माझे व्हिडिओ बघत असेल तर मला काही उपाय असेल तर सांगा गायी सुधारवण्याचा, कारण की जुन्या गोठ्यामध्ये तर खूप छान होत्या माझ्या गायी, या गोठ्यामध्ये येऊन त्यांची तब्येत थोडी खालवली आहेत, काही सांगता येत नाही कशामुळं। तर कमेंट करून सांगा मी काय करायला पाहिजे किंवा त्यांना अजून काय द्यायला पाहिजे, कमेंट करून नक्की सांगा मला। आणि आता बाहेर बघूयात, हे बघा इथे मका टाकली आहेत, आणि हे बघा इथे जी मोकळी जागा होती पडलेली किंवा इथे जे मी वांगे किंवा गवार लावलेली होती आणि त्या साईडना दशरथ घास होता, तर दशरथ घास मोडून टाकला, फक्त एकच वाफा ठेवला आहे तो। म्हटलं त्याचं बी वगैरे धरावं दशरथ घासाचं, कारण की दशरथ घासाचं जे बी आहेत ना ते विकत घ्यायला खूप महाग आहेत, साधारण म्हणजे आपल्या इथं भेटत पण नाही आमच्या एरियामध्ये, नाशिकला जावं लागतं। आणि नाशिकला जाऊन तिकडनं ते 500 रुपयाचा अर्धा किलो असं भेटत असतं। आणि अर्धा किलोमध्ये तुम्ही बघितलं असेल मागे 3च वाफे झाले होते, तर मग थोडा एक ठेवलाय तो वाफा बियासाठी, त्याचं बी बनवल मी। आणि इकडे रोटर करून मस्तपैकी इकडे टाकली आहेत मका, तुम्ही बघा इकडे मका उतरली आहेत। आणि इकडच्या साईडला थोडेसे वांगे लावले आहेत, अगदी 10-12 झाडे असे खाण्यापुरतं भाजीसाठी, परत वांगी लावली आहेत, दुसरी वांगी ही छोटी छोटी। आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकली आहे तो मेथीची भाजी, आणि पालक शेपू टाकायची होती पण मग त्या दिवशी घाईमध्ये लक्षात नाही राहिलं, फक्त मेथीचीच भाजी टाकली आहेत। तर हे बघा मेथीची भाजी अगदी अशी मस्त उतरली आहे, तुम्हाला जवळून दाखवते मी, हे बघा। आणि इकडे घास आहेत, मिरच्या आहेत, आणि इकडे हे गवत बघा,
गवत बिलकुल वाढतच नाही आहेत, खूपच असं बारीक बारीक आहे, कारण की थंडी आहेत ना. काल का परवाच ते भरून दिलं आहेत, परवाच्या दिवशी, पण मग काही वाढलेले नाही आहेत. बघूयात आता जो चारा आहेत ना, तो आता तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की दुसऱ्या शेतामध्ये जी मका आहेत ना, तिकडनंच मका आणत आहेत मी आता यांच्या पुढे टाकायला. आणि दुसरं एक माझ्या मताने असं असेल की माझ्याकडे आता आहेत ना गाई भरपूर झाल्या आहेत, साधारण एक 9 ते 10 गाई आहेत. तर मग त्याच्यामुळे पण हे बघा पटपट पटपट असे जे माझे छोटे वासरं आहेत ना, ते खाऊन घेतात आणि मोठ्या गाईंना मग काही खाऊन देती नाही. तर ठीक आहेत, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून मला सपोर्ट करा. तर ठीक आहे, भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये उद्याच्या.